राष्ट्रात महाराजांनी माणूस ठेवले नाही. स्वतःचा मुलगा हाकलून दिला, प्रधानपुत्र त्याला हाकलून दिले. महाराज बी तीर्थयात्रेला गेले. आता मी काही नुसती शेरड राखत बसायचं आहे. दुसरीकडे आले तर राहिली आता बरेच दिवस टाकले नोकरी. आता इथं काय काय देवा लावते ती बघूया. आपण दुसऱ्या ठिकाणी आलोया. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सासरवाडीला आलोय खरं, पण सासरवाडी हीच असावी, कारण बाबासाहेबांनी सगळ्या खानाखुणा सांगितलेल्या त्या पद्धतीनं मी सासरवाडीच्या हद्दीत आलोय. तेव्हा आता इथं कोण ओळखीचं भेटतं तरी कोण नाही, थोडी चौकशी केली पाहिजे. नमस्कार. आम्ही तुम्हाला प्रेमाने नमस्कार घालतोय. मस्ती आली शेवटी नमस्कार करते ती कशा पाय सांग. काय तुझी माझी ओळख पाळ, काय येणं काय काय तुझं माझं येणं. अहो माझी थोडी व्यथा ऐकून घ्या. कसली व्यथा आहे तुझी? अहो मी पाठीमागच्या राज्यातून आलोय. बरं, मग या राज्यामध्ये येण्याचं माझं कारण म्हणजे इथं माझी पत्नी आहे. कुठं? ह्या गावामध्ये, त्या राज्यामध्ये माझी पत्नी आहे आणि मी माझ्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. मग राज्यात बघायची इकडे झक मारायला मी तुला बायकोन दिसते का? मला कशाला विचारायचं? बाई माणसाला कोण, माझी बायको कोण आहे म्हणून तिला विचारायचं. अहो तुम्ही पण माझ्यासाठी परके आहात आणि मी तुमच्यासाठी परके आहो. पण तुमच्याकडून थोडी माहिती मिळेल तर बरोबर. मग माहिती काय पाहिजे तुला? त्यासाठी मी तुम्हाला नमस्कार घातला. बरं, नमस्कार नमस्कार. असं का? अहो मी पाठीमागच्या राज्यातून आलोय आणि मला ह्या राज्यात माझी पत्नी जी आहे त्या पत्नीला माझ्या घेऊन जायचं आहे. म्हणजे राज्यात कुठं आहे नेमकं? या नगरीत कोणाच्यात आहे? राजाच्यातच का दुसरं कोणाच्या? राज्यात. म्हणजे या राष्ट्राचा राजा, हा या राष्ट्राचा जे राजा आहे त्यांची कन्या ती माझी पत्नी आहे. बालपणी आमचा विवाह झालेला आहे. तुला याडबीड लागले का? राज्यात आलाय बरोबर आहे. राज्य आहे इथं, मी त्या राजाचा नोकरच आहे. त्यांना मुलगी बी आहे. कसा लागलाय गोऱ्याला? अरे मला आता 12-12-24 वर्ष झाली मी तर नोकरी करतोय. ताईसाहेब एवढ्याच्या एवढ्या झाल्या, एवढ्या होत्या एवढ्या. आता काय सांगायचं आहे, केवढ्या मोठ्या झाल्या त्या. हे बघ तू असं बोलू नको. लग्न त्यांचं झालं नाही रे. अरे लहानपणी आमचा बालविवाह झालेला आहे. पाळण्याला बाशिंग बांधून आमचं लग्न झालेलं आहे. बरं, तेव्हा बाबासाहेबांनी मला सांगितलं की आमच्या राज्याचा आणि त्या राज्यातले जे राजा आहेत त्यांची कन्या म्हणजे ती माझी पत्नी आहे आणि तिला घेऊन आपल्या राज्यात ये आणि सुखाचा संसार कर. तेव्हा मी माझ्या पत्नीला घेऊन येण्यासाठी आलोय. म्हणजे तुम्ही जी म्हणता ती राजाची राजकन्या तिच्याशी तुमचं लग्न झाले? हा, लहानपणी पाळण्याला बाशिंग बांधून. हो. बर मला काय गाड्या माहित नाही. तू इथं थांब, मी ताईसाहेबाला बोलवतो. ठीक आहे. आणि लग्न झाले का नाही विचार तुम्ही त्यांना. बोलावून घे. हे माझ्या पत्नीला बोलावून घे. त्याच्याकडे उन्हात थांब, उन्हात. ताईसाहेब, ताईसाहेब, आम्ही पारकरी बोलतोय. हवलदार या. तुम्हाला काय भावना होते ते का? आपले डावी पापणी बिपणी काय ओढत होती का तुमची? कशाबद्दल? आज कोण येणार होते असं काय? कावडा मी आलाय कावडा शिवाय आलाय. मग कोण आले? अहो तुमचा नवरा आलाय. नवरा कसला असतो? बोंबला म्हणजे पुढं. नवरा कसला आहे तुम्हाला? नवऱ्याची माहिती सांगू का? 2 हात असतात, 2 पाय असतात, एक तोंड असते, नाक असते, पोट असते, खाली आग्या मावा. नाही कुठला आग्या मावाची माशी चावली तर 9 महिने 9 दिवस सूज उतरत नाही. बाकीचं काय बोललो मग? मी सांगतोय नवरा म्हणजे नवरा काही. नवरा मला माहित नाही. भांडवल आले तुमचं भांडवल. आणि तसंच का? आता तसं आहे ते आलाय त्याचा असं ती म्हणतोय तुम्हाला जरी माहित नसलं तर ती म्हणतोय लहानपणी आमचं लग्न झालंय पाळण्याला पाशिंग बांधून. मग असं करा, काय करू? पाळण्यात घेऊन जावा म्हणा. तसं का? ए पाहुण्या इकडे. ताईसाहेब म्हणते त्या मला काही माहित नाही लगीन झालेलं आहे. मग मी म्हणलं अहो लहान तुम्ही लहान होता, तुम्ही एवढे होता, तुम्ही बी एवढा असाल. साईज मध्ये असं सांगत सर. असं कसं सांगायचं? एवढं सांगत तुझ्याकडे असते. ताईसाहेब एवढे तेव्हा लग्न झाले म्हणलं पाळण्याला पाशिंग बांधून. मग तर ताईसाहेबांनी मला सांगितलंय त्याला सांग ज्या पाळण्यासंग लगीन लावले ती पाळणा घेऊन जा म्हणते. अरे पाय तोडत बसायच्या पाळण्यात जावा. अरे ती माझी पत्नी आहे, मी तिला घेऊन जाण्यासाठी इथपर्यंत आलोय. पण ती येत नाही ते आता मी काय करायचं सांगतो.
तिला पाळण्यात बसव, मग मी घेऊन जातो. आता पाळणा मोडली की जळली ती बार काय का भांडवल आता असा सांग बार काय ते पाळण्यात बसेल का आणि तुला तर जाईल का? हे बाबा तू कामार नाही झाड झाला एवढा एवढा जीव. अरे बाबासाहेबांनी हंटर मारून मला इथं पाठवले, त्यामुळे मला माझी पत्नी नेहमीच पाहिजे. काय मला करायचं मी जाऊ साहेब. तो हाताला पेटलाय बहादर, तो बी लांबून आलाय, लांबच्या पट्ट्याला ती म्हणते मला घेऊन जाणार. काय करू आता? तुझं काय काम आहे का? नाही तुझं आणि तुम्ही आम्ही दोघं. तर माझा पाऊल निघेल का इथनं? सगळं पाय निघेल का माझा इथनं? नाही रे बाबा, मी एवढे तुम्हाला सांभाळलं. आता लोकांच्या स्वाधीन करायचं माझ्या भाषेत. तू काय म्हणलास? काय तुमचा नवरा देण्यासाठी आलाय? होय आलाय. मग आता जाणं माझं कर्तव्य आहे का नाही? मग आता मला गेले पाहिजे का नाही? मी आता दोघांच्या म्हणजे तिसऱ्याच काय काम आहे का? मग तिसरा पाहिजे. मी पाहिजे. मी असल्याशिवाय तुम्ही काय करताय? काय करताय तुम्ही दोघं जण? काय करणार? काय करा? मी प्रेमाच्या जरा विषयी बोलते ना, आणि माझ्यासाठी काय फोड उठते मी? काय मी माझं तोंड प्रेमाचं नव्हतं. अरे नवरा माझा. हा मी आता म्हणतो याच्या अगोदर होता का सांगा. काय म्हणाली? दमान बर का? ताई साहेब तयार झाले दमान झाला. अरे पण तुझ्या डोळ्यात अश्रू येण्याचं कारण? टोटर बेटर बसेल म्हणून शिस्तीत असावं कुठली गोष्ट. तुझा फार दिवसाचा गॅप दिसतोय. अरे पण तुझा खेळी बसवची का तुझीच बसती कोणा ठाव? अरे पण मला असं म्हणायचं, माझी पत्नी आणि तुझ्या डोळ्यात एवढा अश्रू अनावर होतात. लोकांच्या लेकरात मात्र करशील म्हणून घ्यायचं दुसरं काय? अरे पण ती माझी पत्नी आहे. ती आहे तुझी पत्नी करता म्हणून जरा ते काय माहित नाही. मी एकदा दोनदा शिकवले त्याचे काय काय म्हणजे एवढं काय काय शिकवलं तू? मी अभ्यास घेत होतो ताई साहेबाचा. अभ्यासातलं बोल ना. मग मी अभ्यासातलं म्हणतो, दुसरं काय म्हणते मी? बाकीचं वेगळं काय नाही ना? वेगळं मला येतच नाही काय करायला. तुम्हाला येते त्यासाठी झालंय काय? ती माझी पत्नी आणि मी तिचा पती आहे, तेव्हा आम्ही दोघं बघून घेऊ. तुमचं तुम्ही दोघं बघ. मला जरा आवडलं तर काय तुम्ही? मी वनवाशावणी एकटाच बसायचं. बरं जावा. पाय निघायचा पाय निघत नाही. मला सोडून पाय निघायचा नाही. तिला माझ्यासोबत यावंच लागेल. तू जागा तू जागा नाही माझं. मी ऐकू नका. नको काय करू? थोडीशी बोललेली ती कापड नाही सगळं मला तिथं व्यवहार लागते. दारू पिऊन आलं आणि म्हणजे काय बोलतोस? मी मध्यप्राशन करेन? असू दे तुझी बायको किती जर गेलं तर घरचा मेवा मला घेऊन गेलंच पाहिजे. घेऊन जा बाबा दमान जा. शिस्तीत काय करायचं कर. मी तर थोडा वेळ विश्रांती घेतोय. तोवर तिला म्हणाव तुझं सगळं काही आवर आणि लगेच परतीच्या वाटीला लागू. आता त्याने काय आवरायचंय? नुसतं त्याने काय आवरायचंय? साडी नेसली म्हणजे झाले की असं. मग नवीन साडी नेसायला सांग तिला. ती म्हणते आमचा मी बघतो ताई साहेबांना म्हणा लुगडी फेड दुसरी साडी नेस म्हणते म्हणजे बदलून साडी ने आणि आम्ही नटून जाणार आहे. तुमचं वाईट वाटलं? अरे चालता हो ना. आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? तसं पाहायला गेलं तर साधारणतः वर्षी होऊन गेली. 22-24 वर्ष झालं माझं. अगं त्यावेळी मी अज्ञान होतो आणि तूही अज्ञान होती. मुलंही मोठी होती, तूही अज्ञान होतीस. मग तेव्हा मला माझ्या बाबांनी सांगितलं की बाबा रे त्या पुढच्या राष्ट्रामध्ये जे राजा आहेत त्यांची कन्या म्हणजे माझी पत्नी आहे. तेव्हा तुझ्या पत्नीला घेऊन ये आणि मग आपला सुखाचा संसार चालू ठेव असं सांगितलं. मी तुमच्यासाठी स्वयंपाक चांगला बनवते असं तुम्ही विश्रांती द्या असं म्हणते. म्हणजे तोवर मी आराम करतो आपल्या ह्या दिवाणखान्यात. माणूस आहे आज ह्याच्या तरी माझं मुळीच प्रेम नाही.
त्या बुवावरती त्याला जाऊन आपण भेटलं पाहिजे. नारायण नारायण व्यर्थाची जीवन संधी नाही येणार. हा देह मातीचा मातीच जाणार आहे. माणसाचं जेवण म्हणजे कसं आहे, व्यर्थ आहे. एका संतांनी सांगितलं, मन मरे माया मरे मरमर गए शरीर, अशा मनचा कबी ना मरे. त्याचं दास कबीर बाबाने सांगितलंय, अहो माणूस मेला तरी त्याची आशा कधी मरत नाही. म्हणून 12-24 वर्ष झालं तपस्या करतोय. देवाचं नामस्मरण नाही केलंच पाहिजे. म्हणून मन सज्जन आहे स्वामी, मन सज्जन आहे, पण मन वढाळ वढाळ उभ्या पिठातलं धर. किती हाकेला हाकेला फिरून येते पिठावर असं हे म्हणाय. म्हणून मन सज्जन मन मन सज्जन भक्तिपंथी तरी श्री हरी पावगे सर्व सोडून जाव मना सर्वता सर्व भावे. म्हणून या मनाला काय सांगायचं रे मौली, मनात अरे म्हणा इकडे तिकडे धावू नको, त्याचा काही उपयोग नाही. हे व्यर्थ आहे सगळं. म्हणून संतांची बाग अशी फुलले, जाईजी शेवंती चाफा सर्व प्रकारची फुले या बागेमध्ये आहेत. म्हणजे सर्व फुलं संपन्न असणारी अशी ही फुलं. मनात संताच्या बागेत फुलली फुलली बाग हृदयात, फुलली फुलली बाग हृदयात, फुलली फुलली बाग हृदयात.
सावंत मायाचा सारे रंग हे झाली गुलाल सारे रंग हे झाली गुलाल असं तू माझा विठुवाला असं तू माझा विठुवाला सत्संगीच्या गुरुवदना सत्संगीच्या हरीच्या फुलली फुलली पागल तुझ्या फुलली फुलली पागल तुझ्या फुलली फुलली पागल तुझ्या सर्व काही देवाच्या नामस्मरणात गुंग होऊन गेलो पण तुम्हाला सांगायचं एकच राहिलं तुम्हाला सांगायचं एकच राहिलं ह्याच राष्ट्रामध्ये गावाच्या बाहेर आमचा मठ आहे आणि त्या मठामध्ये आम्ही 12-12-24 वर्ष झालं तपस्या करीत आहोत आणि त्या तपस्येमुळं आम्ही संत साधू पुरुष म्हणजे महापुरुष आम्ही तपस्यामध्ये दंगाने तल्लीन होत असतो नामस्मरणात अगदी मग्न होत असतो परंतु एक तुम्हाला सांगायचं की या राष्ट्राची राजकन्या आणि या राजकन्यावरती आमचं गुप्त प्रेम आहे आता हे वाटतं तुम्ही ऐकलं की तुमच्या सुद्धा हृदयाला अगदी फार वेगळं होणार आहे परंतु हे प्रेम का केलं कसं केलं आणि कशासाठी केलं हे तुम्हाला नंतर कळणार आहे म्हणून या राष्ट्राची राजकन्या आहे तिच्यावरती आमचं गुप्त प्रेम आहे आणि तीच नेहमी सकाळी 10 वाजता आम्हाला भेटण्यासाठी येत आहे पण आज बराच वेळ झाला बराच वेळ झालेला आहे 10 वाजल्यापासून आम्ही चहा शिल्लक करून अजून बसलेलो आहे पण अजून राजकन्याचा पत्ता नाही अजून सुद्धा ते आम्हाला भेटायला नाही पण एवढे तरी का ते आली तरी सुद्धा आम्ही तिच्याशी एक शब्द सुद्धा बोलणार नाही आम्ही आमच्या नामस्मरणात तल्लीन होत आहे नारायण 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 नमस्कार बुवा नमस्कार नमस्कार नारायण नारायण बुवा अंगात जीव नाही परिस्थिती नारायण 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 बुवा
प्रेमिका आमची प्रेमिका म्हणजे आमची ती प्रेमिका आणि तुम्ही आमच्याशी बोलता आहात. नेहमी किती वाजता येता तुम्ही? मी नेला इथला तुम्ही माझ्याशी बोला. मी तुमच्याशीच बोलते. तुमचं पुढचं बंद पडलं का? नाही. तुम्ही पण पडले काय कुणा ठाऊक. मिठे गळे गे पुढचं चालू करा. काय आमचं त्यात आहे. हो, तुम्ही फारच चिडलाय. चिडला? हा? नेहमी तुमची येण्याची वेळ किती आहे? 6 वाजता. 10 वाजता. हा, आज वाजले किती? 11 वाजली. 1 तास लेट झाला तुम्ही. जरा थोडी कामात होती. तुमची कामं आणि ते आम्हाला सांगता अहो तुम्ही मठात आहात. म्हणून. मी घरात आली. आणि मग काय झालं? तुमच्याकडे येताना जर मला कोणी बघितलं बर मग केवढं मोठं संकट. आजपर्यंत कोणी काय बघितलं नाही आणि आता तुम्हाला माझ्याकडे त्याला पाहतात. असं नाही हो. माझं लग्न झालं पळल्याचं. हे! कोण आहे तो तुझे माग? कुणी सुद्धा नाही बाई. आम्हाला काहीतरी कानावर चित्र होते. शेजार बांधले लागले तरी. शेजारी सुद्धा तुमच्या माग फिरतात अजून? हो नाही हो. ते तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. कोण आहे तो? कुणी नाही हो. तुम्ही कोणाला तर आणि मग काय बोलू? सांगाय तुम्हाला हा? आता नवरा मला नेण्यासाठी आला आहे. म्हणजे तुमचा नवरा तुम्हाला त्यांनी देण्यासाठी? काय सांगितलं आता ह्याला भेटायचं नाही डायरेक्ट तुमच्याकडे जायचं. पण ही गोष्ट तुम्ही आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे अहो, होती. मला काय माहिती ती हो. लहानपणी म्हणजे लहान असताना पाहुणे समोर. तुमचं पाण्याबरोबर लग्न झालं हो. आणि तुम्ही आमच्या प्रेमामध्ये पडला आहात. वा 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 छान. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो काय? तुमचं माझ्यावरती खरेच प्रेम आहे. मला सुद्धा तुमच्या प्रेमाची गंमतच वाटते. असं? तुम्ही लहानपणापासून माझ्या प्रेमामध्ये पडला नाही बुवा, आणि मी तुमच्या प्रेमामध्ये पडलो. मला सोडून कुठे जायचं नाही. कोण? तुम्ही. आणि मी कधीही जाणार नाही. हो. अहो आम्ही साधूपूर्ण तसं नाही. एकदा वचन ते वचनच आमचं असतं. सत्य म्हणजे सत्यच असतं. काय हो? अहो म्हणजे माझ्यावर तो तुमचं खरे प्रेम आहे ना? अहो माझ्यावरती खरं प्रेम आहे तुमचं? खरंच प्रेम आहे. खरं प्रेम आहे. तुम्ही काय एकटी बोलताय का? मी तुमच्या तुम्ही माझ्या. बरोबर आहे. वा 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 वा. अहो मी म्हणजे मी स्वतः. काय हो? जरा खुशी थांबा. तुमचं माझं चाललं होतं ना आणि प्रेमाचं. हा कोणतं आलं मोठा बंब्या होता. अहो ही तर डोळ्यात घालाय माणूस नाही. अहो मोठा लाट होता तू. मी माझ्या हाताला धरलं त्यानं. होते. तुम्ही होता स्वप्नात. हा, स्वप्नात. मग चालू द्या. आणि काय
मोठा माझा फॅन चालू करा. मोठा माझा फॅन चालू करा. फार त्रास होतोय मला. काय झालं? अहो तुम्ही माझ्याशी असे कोण कोण बोलत होता ना त्यावेळेला दुसरा कोणतरी आला होता. काय केलं तुम्हाला? काय केली नाही. हा? असं माझ्या हाताला धरलं. माझ्या पुढं आला. मला चिमकारत होता. मला असा धक्का देत होता. स्वप्नात 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 तुला कसं झालं तुझ्या स्वप्नात आहे तसं कथा पाणी नाही पाहिलंय. आपण पुढे गेलो की नाही. स्वप्नात हात धरून गेलो की नाही. पाणी नाही तुला माझा देऊ का माझा. पाणी नाही तुला माझा देऊ का माझा. पुढे पुढे गेलो का नाही. जरा मध्यंतरी गेलो. देवळाच्या पाठीमागे गेलो आणि माझ्या हाताला धरलं कोणीतरी. मी होती मी. माझा खांदा दाबवत होता. माझच बा दाबवत होता. अंग दाबवत होता. अंड दाबलं काय तुझं. अरे तुझी गांड दाबली गांड. अंड नको गांड. काय झालं. तुम्ही माझ्या जवळ होता. तुम्ही माझ्या बोखंडी मला तुम्ही चोळलं. तुम्ही
बोवा आहे का माकडाच फिरून झाडावर पडले काय स्वप्नात होता कुठं का नाही तुम्हाला कोण काय बोलले नाही रे आपण आज करताना कोण काय बोलले नाही मला कोण दाबत स्वप्नात स्वप्नात तुम्ही कसं काय शंका देताय हो हा? नाही अगं बाई तुझं ओळख काय माणूस नाही आता असं करू मी जाते घरी हा हळू ये जरा, हो. एक लक्षात घ्या तसं तुम्हाला जाता येणार नाही तुम्ही मला फार प्रेम लावलंय आणि मी सुद्धा तुम्हाला फार प्रेम लावलंय नाही आता उन्हात जाता येणार नाही मी तुम्हाला सांगेल ती गोष्ट करावी लागेल कुठली तुमचं माझ्यावर खरोखर प्रेम आहे ना हो, खरं. मग नीट कान फुललाय का शंभो नारायण नारायण हे सगळं हकीकत तिला सांगितलंच पाहिजे आणि मग तिच्या मनाचा आपण अंदाज घेतला पाहिजे काय हो? तुमचं माझ्यावरती खरं प्रेम आहे मग आज तुम्हाला एकच गोष्ट करावं लागेल तुमचं जर खरोखर माझ्यावरती प्रेम असेल तर तुमच्या गावऱ्याचा खून करून रक्तात माकलेली शमशेर माझ्या हातामध्ये आणून द्यावं लागेल मी पाहिलं म्हणजे हो. पुढे पाहिलं म्हणजे हा? म्हणजे तुम्हाला जगाची भीती आहे आणि तुम्ही माझ्यावरती प्रेम करता बरं. खरोखर जर तुमचं माझ्यावरती प्रेम असेल हा. तर तुम्हाला ही गोष्ट करावं लागेल अहो सांगून तरी बघा सांगून बघू हो काय हो मी तुम्हाला एक वस्तू देतो. ती शमशेर तुम्ही घ्यायची बरं. आणि झोपलेल्या राजी तुमच्या नवऱ्याचा खून करायचा आणि रक्तात मातलेली शमशेर मला आणून दाखवून दिली एवढं तर मी समजेन की खरोखर माझ्यावरती तुमचं प्रेम आहे. तर बोला, थांबू मग. पाहिली ही ती शमशेर आहे ती शमशेर घ्यायची आणि तुमच्या नवऱ्याचा खून करायचा आणि शमशेर रक्ताला मागलेली माझ्याजवळ घेऊन या कबूल? खरं आहे ना जा मला वचन. येतो आहे मी नारायण नारायण